वादग्रस्त मंत्र्यांमुळे फडणवीस सरकारची बदनामी होतीये, त्यामुळे सर्व वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामा घ्यावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर कुणी चड्डी बनियांवर धुमाकूळ घातला, तर कुणी डान्स बार काढला, तर कुणी जमिनीच्या वादात अडकलं। त्यामुळे अशा वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली। सरकारवर दबाव आणण्यासाठी मनोज जरांगेंचा मुंबई स्टंट असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी केली। जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत, मात्र जरांगेंनी मागच्यासारखं सेटलमेंट करून स्वतःचं घर भरू नये, असंवैधानिक मागणी करून जातीवाद पसरवण्याचं काम करू नये अशी टीका नवनाथ वाघमारेंनी केली। प्रकाश सोळंके यांची अवस्था साठी बुद्धी नाठी म्हणल्यासारखी अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केली। संविधानाची शपथ घेऊन आमदार झालेले सोळंके जातीवादाची भाषा बोलतात, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धडा शिकवू असा इशाराही हाकेंनी दिला। स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का असा सवाल रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंना केलाय। त्यांनी आपल्या राजकारणासाठी अनेक पीडितांचं भांडवल केलं आणि त्यातून राजकीय पोळी भाजून घेतली असा आरोप चाकणकरांनी केलाय। पुणे रेव पार्टी प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत असल्याचंही चाकणकरांनी सांगितलंय। अधिवेशनात आम्ही मुद्दा मांडला, त्यावर आम्हाला थातूरमातूर उत्तर मिळालं। आता लाडकी बहीण योजनेतून 24 लाख महिलांची नावं वगळली जाणार आहेत, तर 14,000 पुरुषांना या योजनेचा लाभ मिळालाय। सरकारनं जबाबदारी घ्यावी, याला जबाबदार कोण हे सांगावं असंही रोहित पवारांनी म्हटलंय। आमदार रोहित पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीकास्त्र सोडले। हाके यांची चूक नाही, त्यांना सकाळी नेते फोन करतात, त्यांना नेते जे बोलतात ते हाके बोलतात अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली। नितेश राणे उद्या माझगाव कोर्टात हजर राहणार आहेत। संजय राऊत यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ते माझगाव कोर्टात हजर राहतील। नितेश राणेंच्या वडिलांनी याबाबतची माहिती दिली। देशांचे पंतप्रधान मोदी आहेत की ट्रम्प असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली। सैन्यानं लढाई जिंकली होती तर मग थांबले का? भारत अमेरिकेचे 51वे राज्य झाले का असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। एकाच एक आला तर फायदा होईलच ना, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर केली। तसंच आम्ही प्लॅन वगैरे ठरवत नाही, जनतेच्या कोर्टात जायचं आणि लढायचं असंही दानवेंनी म्हटलं। आमदार वेटरला मारतात, गैरवर्तन करतात, छावा संघटनेच्या अध्यक्षाला मारतात, सत्ताधारी सर्व करतायत, सरकार पाठीशी घालतंय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय। एकनाथ शिंदे जर अशांना पाठीशी घालत असतील तर त्यांना पदावरून काढा अशी मागणी दानवेंनी केली। शिवसेनेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून मंगळवार 29 जुलै 2025ला सकाळी ही भेट होणार आहे। तर या शिष्टमंडळात उदय सामंत, सबुराज देसाई आणि काही खासदारांचा समावेश आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। संजय राऊत हे राष्ट्रपती, पंतप्रधान सर्वांवर टीका करत असतात, त्यांच्या दृष्टीनं मी फार छोटा माणूस आहे असं टोला महाजन यांनी संजय राऊतांनी लगावला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। यावेळी कार्याध्यक्ष पदाच्या काळातील कामाचा अहवाल चव्हाणांनी पंतप्रधान मोदींसमोर सादर केला। तसंच प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर चव्हाणांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे। भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव राबवत दहशतवाद्यांना कंठस्नान घालत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय, त्याबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं। तसंच या ऑपरेशनसाठी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेत असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं माहिती दिली आहे। या अपात्र लाभार्थींना जूनपासून लाभ स्थगित करण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली। वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदी मनोज कुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली। सूर्यवंशी यांनी आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला। नवीन आयुक्त म्हणून कार्यभार घेताच वसईतील लोकप्रतिनिधींनी त्यांची येऊन भेट घेत त्यांचं स्वागत केलंय। नागपूरची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं FID बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीला पराभूत केले। 19 वर्षाच्या दिव्या देशमुखनं ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे। जॉर्जियाच्या बटुमी इथं झालेल्या FID महिला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही लेकी एकमेकांविरुद्ध खेळत होत्या। दिव्यानं अनुभवी कोनेरू हम्पीला ट्रायब्रेकमध्ये पराभूत करून शानदार विजय मिळवला। बुद्धिबळ विश्वचषकात विजेतेपदावर आपलं नाव कोरून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या दिव्या देशमुखशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। दिव्याचं गडकरींनी तोंड भरून कौतुकही केलं।
नागपूरच्या दिव्या देशमुखनं जॉर्जियात झालेल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्वचषकावर नाव कोरलं. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्याचं कौतुक केलं. जॉर्जियात पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख हिनं विजेतेपद पटकावले. खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत दिव्याचं अभिनंदन केलं. दिव्या 19 वर्षाची असून ती नागपूरची रहिवासी आहे. दिव्याचं यश सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. मुंबईमध्ये समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मनोरी प्रकल्पापाठोपाठ आता वर्सोवा इथेही निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार. या प्रकल्पासाठी महापालिकेनं कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव देखील मागवले आहेत. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या गतिमान हालचालींमुळे पोशीर धरण प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. वेळेत हा प्रकल्प बांधून पूर्ण करण्याचं नियोजन महामंडळाचं आहे. पोशीर धरण प्रकल्प उभारण्यासाठी धरणाच्या लाभार्थी नगरपालिका प्रशासनांनी आपल्या वाट्याच्या भांडवली खर्चातील हिस्सेदारी आवश्यक निधीची तरतूद पुढील वर्षात करावी असे निर्देश कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंत्यांनी दिले. सीएपीएफ अधिकारी आणि जवानांना मोहिमांदरम्यान कायमस्वरूपी अपंगत्व आलं असेल तर त्यांची सेवा सुरू ठेवून त्यांना एकत्रित आर्थिक पॅकेज दिलं जाणार आहे. शिवाय या सर्वांना पदोन्नती आणि वेतनही मिळेल अशी माहिती केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी दिली. टीसीएसच्या 12,000 कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यात येणारे एआयचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करताना आणि अनिश्चित पुरवठ्याच्या परिस्थितीचा सामना करताना कंपनी एआय आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनात कबूतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासनानं मुंबईत कारवाईला सुरुवात केली. मात्र असं असतानाही सरकारी आदेशाला वाकुल्या दाखवत अनेक जण कबुतरांना दाणे टाकतायत. दहिसर, प्रभादेवी, गिरगाव, चौपाटी, जुहू या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यात आल्याचं प्रकार नुकतेच समोर येत आहे. मीरा भाईंदरमधील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्यासह शाळा, उद्यान आणि अन्य 30 ठिकाणी चित्रीकरण करण्यास महापालिकेनं मंजुरी दिली आहे. महापालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं चित्रीकरणाचं हे नवे धोरण निश्चित केलंय. यामध्ये चित्रीकरणाची परवानगी प्रक्रिया ऑनलाईन आणि सुलभ करणं, पालिकेचं उत्पन्न निश्चित करणं आणि सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना उभारण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा यात समावेश आहे. मलबार हिल परिसरातील निसर्ग उन्नत मार्गाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. त्यासाठी व्हॉट्सअप ॲपवरूनही तिकीट नोंदणी सुरू करण्याचं नियोजन पालिका करत आहे. याबाबत महापालिकेकडून तांत्रिक गोष्टींचा अभ्यास सुरू असून लवकरच ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं असून महामंडळाच्या मुंबई विभागानं 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 1800 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं. यामध्ये आतापर्यंत 273 बसेस आरक्षित झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रवासी वाहतुकीसाठी ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता परिवहन विभागाच्या सहकार्यानं सुरू करण्यात येणार आहे. तर या ॲपला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्री, महागो यापैकी एखादं नाव देणं प्रस्तावित आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरकारनं टीव्हीच्या विरोधात लढा देण्यासाठी गेल्या दशकात तब्बल 23,368 कोटी रुपये खर्च केलाय. तरीही 34 लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर भारतात तर 5 मिनिटांनी 3 जणांचा टीबीमुळे मृत्यू होतोय. काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि एम्स यांच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष नमूद करण्यात आले. भारतातील सुमारे 70% अधिक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेनं ग्रस्त आहेत. ही कमतरता केवळ आरोग्यावर परिणाम करणारी नाही तर ती सार्वजनिक आरोग्य धोरणांसमोरही मोठं आव्हान निर्माण करणारी. कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतलाय. खड्ड्यांमुळे अपघात होत असल्यानं तरुणांनी स्वखर्चानं खड्डा बुजवलाय. कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरातील अमय रुग्णालयासमोर पावसामुळे रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला होता. महापालिकेला तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असल्यानं तरुणांनी स्वतः खड्डा बुजवलाय. बीएमसीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पानंतरही मुंबईतील खड्ड्यांची समस्या कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2025 मध्ये खड्ड्यांच्या संख्येत 8% वाढ झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वाहन चालक आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून आगामी काही वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याची ग्वाही मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे. त्यासाठी 2026 पर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. खड्डेमुक्त रस्त्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबईतील खड्ड्यांवरील दंडाला गणेश मंडळानं विरोध केलाय। गणेशोत्सवासाठी मंडळांकडून मंडप टाकण्यात येतो। या मंडपासाठी विविध ठिकाणी खड्डे खोदले जातात, त्यामुळे खड्डे झाल्यास सार्वजनिक मंडळाकडून 15,000चा दंड आकारण्याचं मुंबई महापालिकेनं जाहीर केलंय। मात्र हा दंड रद्द करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली। मुंबईत नाले सफाईत गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांना 13 कोटींचा दंड ठोठावला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे कंत्राटदारांची ही चलाखी AI तंत्रज्ञानानं शोधून काढली। नालेसफाईच्या कामात कोणतीही चलाखी करता येऊ नये म्हणून यंदा मुंबई महापालिकेनं AI तंत्रज्ञानाचा वापर केला। उल्हासनगर शहरात पाण्याच्या पाईपलाईनवरून चालत विद्यार्थी नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। मध्यवर्ती रुग्णालयासमोर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र या रस्त्यात येणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकण्याचं काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे, त्यावरून स्थानिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। शहापूर मुरबाड मार्गावरील काळू नदीवरील पुलाला भेगा पडल्यात। या भागातील काँक्रीट निघाल्यानं यातील लोखंडी सळ्या दिसू लागल्या। 2 वर्षातच या पुलाला भेगा पडल्यानं पुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झालाय। त्याचबरोबर लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी विरार फाटा येथील प्रसिद्ध शेषनाग मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली होती। पावसानं विश्रांती घेतल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडथळा न होता सुरळीतपणे दर्शन घेता आले। नवी मुंबई श्रावण सोमवार निमित्त कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। वज्रेश्वरी ते वाशीमधील शिवमंदिरापर्यंत ही कावड पदयात्रा काढण्यात आली। या यात्रेत व्यसनमुक्तीचा आणि सद्गुणांचा संदेश देण्यात आला। मुंबईतील विरारमध्ये दहीहंडी प्रीमियर लीगचं सेमीफायनल पार पडलं। माजी आमदार क्षितेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून दहीहंडी प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केली। तर दहीहंडीच्या दिवशी या स्पर्धकांमध्ये फायनल पार पडणार आहे। बीएमसी आणि म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या बीटीटी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरं 15 ऑगस्ट 2025 पर्यंत रहिवाशांना हस्तांतरित केली जाणार आहेत। या प्रकल्पांतर्गत वरळी, नायगाव आणि अन्य परिसरातील जुन्या चाळीचं आधुनिक इमारतींमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। मुंबई झोपडपट्टीधारकांची पात्रता निश्चिती पारदर्शकपणे व्हावी यासाठी एसआरएनं झोपडपट्टीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला। आतापर्यंत अनेक जणांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झालंय, तर 8,03,950 झोपडपट्ट्यांमधील झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण बाकी। मडबेटाला वर्सोव्याशी जोडणाऱ्या केबल स्टेन फ्लायओव्हर समोरील परवानग्यांची सगळी आव्हानं आता संपली आहेत, कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली। केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाने या पुलाच्या उभारणीला मंजुरी दिली। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील 149 दुकानांच्या ई लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। म्हाडा उपाध्यक्षांनी ई लिलावाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानं आता आठवड्यात जाहिरात काढत नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। राज्यातील शहरांमध्ये विद्यार्थ्यांना कमीत कमी भाड्यात निवास उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनानं गृहनिर्माण धोरणात अशी घरं बांधणाऱ्या विकासकांना सवलती देऊ केल्या। विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्त्वावर घरं उपलब्ध करून देणाऱ्या विकासकांना चटई क्षेत्रफळापोटी रेडी रेकनरच्या फक्त 15% अधिमूल्य आकारलं जाणार आहे।